हॉस्पिटलला गेल्यावर फोन करतो, काय घाट बीट लागला तर दाखवतो. बाकी काय विषय नाही. टनल लागणार आहे ना कोणता तरी, टनल लागणार. तर गाईज आपण ब्लॉगची स्टार्टिंग केली नव्हती. तर नमस्कार गाईज, तुमचं स्वागत आहे तुमच्या भावाच्या चॅनलवरती. आणि कोलीवाडा तिथे करणार आहे ब्लॉग असं वाटतंय, काय सांगू शकत नाही. खरं इच्छा आहे करायची, सुचत नाही. आणि कॅमेरा वर करायचं, न लाजता बोलायचं नॉन स्टॉपवर. हा तिथे बोलायला तुला सांगायला नको. अनफिल्टर ब्लॉग असेल याचा चॅनलवर, नॉन स्टॉप पुरा, नो बीप, फुल रॉ ब्लॉग असेल, रॉ. म्हणून तुला भीती वाटते टाकायला, बाकी काय विषय नाही. तर बघू, घड्याळ नाही घेतलं, बाकी काय बाकी सगळं घेतलंय. बघू, ठीक आहे, चालेल. चला डे टू पुढे. गाईज वी आर रेडी, ऑल आवर्स बॅक रेडी. आणि यज्ञेश वी आर मिस यू. कालपासून नाही परवापासून ब्लॉग चालू आहे, पण ते ब्लॉग एडिट नाही केलेत. शॉपिंग बिपिंगचा पण ब्लॉग केला. आणि दीपक दादा मिस करतोय आम्हाला, काय माहिती करते की नाही. आम्ही जाते आता, सगळ्यांनी नवीन नवीन कपडे घातले. हा मॅचला चाललाय, हे बघा शूज बीज मॅचचे कपडे घातलेत त्यांनी. जॅकेट काय काढलं जाऊ दे. शूज बॅग बीज रेडी घेतले. आणि यांची बॅग आली, यांची गाडी आली, आमची गाडी नाही येणार लवकर. मी जरा वॉच बीज घ्यायला पाठवले, वॉच नाही माझ्याकडे. कसं तरी वाटतं मला सुट्ट बरं नाही, मग आता घोड्या बिड्या खाते. ह्याच्यामुळे सगळ्यांना जुलाब लागलेत, ह्याच्यामुळे. नाही तर नव्हते आम्हाला जुलाब. पोटाला काल लागले, आज मला लागले. यांची काय बरं, मग आज आमची ना आले, आम्हाला वेळ आहे. मी जरा घड्या बिड्या घ्यायला पाठवल्या पोरांना. ए नारळ घे, नारळ घे, नारळ घे फोडायला, नारळ फोडायचा विषय. आपली गाडी निघाली, आमची गाडी यायला वेळ आहे. मी पोट्या आणि कोलीवाडा जाणार आहे दुसऱ्या गाडीने. गाडीचा नंबर मग काय आहे. आम्ही पण आता बसलोय कॅबमध्ये आणि वी आर स्टार्ट अवर जर्नी टू हेड मनाली. बघू आता, पोट्या बसल्या पुढे, जरा बघा, बघू बाकी काय विषय. हा सर, पुढे पहिल्यांदा बसलाय. सीट बेल्ट लावू. हो, लांबचा प्रवास. अरे वडापाव घेतो आमचा. त्याला गाईज वी आर रेडी टू लेट्स गो मनाली. व्हेरी मच एक्साइटेड गाईज. आणि आम्हाला पुढे बसलाय, आणि आम्ही जे तिघं पोरं आहेत त्यांना पण चला गुड नाईट, ओके बाय बाय. पंचोली बीकेसी बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, कोटकची मेन ब्रांच बघ. मुंबई बोलतोय नवीन, सगळं ओल्ड मुंबई नाही बोलत आहे. अरे हीच ओल्ड आहे. नवी मुंबई, पनवेल, वाशी. काहीच. आता आपण बीकेसी ला पोहोचलोय आणि थोड्याच वेळात पण बँड्रा टर्मिनल्सला पोहोचू. बँड्रा स्टेशनला 1 किलोमीटर बाकी आहे. भाऊ आपला पुढे बसला, सांगतो आपल्याला काय किती किलोमीटर बाकी, किती नाही. तिथे गेल्यावर बघू काय परिस्थिती आहे आणि आपली ट्रेन आली की नाही. थोडा ज्यूस बीस पिऊ आणि बाकीचे प्रवासाला कामाला लागू आपण. नाही तर नुसतेच सिग्नलवर सिग्नल आहेत नॉन स्टॉप. दादा कंटाळत नाही. उसको देख के कभी जाना नहीं. आईच्या गावात नहीं, हाँ आगे वाला उसका. 2 सिग्नल आहेत. बघ, हा सिग्नल त्या बाजूच्यांसाठी आणि हा सिग्नल आपल्यासाठी. हे वाकडे समोर एक स्ट्रेट लावलेत. नवीन डायरेक्ट गेला असतो. उतरलो आणि आपल्या दादाने आपल्याला सोडलं एकदम व्यवस्थितरित्या सांभाळून. बॅग घेऊ. हे बॅग कटकट फर्स्ट टाइम ट्रिप ऑन टॉप चालली आमची. देखो देखो देखो, और इसने पे नई चप्पल की वाट लगाई है. और ये बँड्रा टर्मिनल्स. का मी हिंदी बोलते, मी मराठी आहे, मी मराठी बोलणार. Watch these looks, this is our looks, and we are reached to Bandra station. आवाज आहे का गाड्यांची आवाज आहे. मजा येते ना, मजा येते. स्टॉप तू जा ना पुढे, मग आवाज आहे.
काहीच आमची हीच ट्रेन आहे, आम्ही धावतोय. हे डबा बनवलं ना बिडी ही नाही आहे ना ट्रेन. नाही हीच ट्रेन आहे काय माहिती नाही, आपण बघू. बिकानेर तर स्वीट्स ऐकलेलं आहे, हे काय नवीन बिकानेर ट्रेन, बिकानेर स्वीट्स ऐकलेलं. फुल सिनेमॅटिक घेतो भाऊ आपला बघा बँड्रा टर्मिनल. काहीच आम्हाला आमचा डबा भेटला. आता आम्ही AC डब्यातून चाललो. फर्स्ट टाइम AC एक्सपिरियन्स नाही, सेकंड टाइम आहे माझा. चाललोय आम्ही. हां, नेक्स्ट टाइम आम्ही फ्लाईटमध्ये असू कदाचित, बघू शकता. एम8 सीट नाही माहिती आपल्याला कोणत्या आहेत त्या सीट. काहीच आम्ही जरा बसले, आता रेस्ट करतो. आमचे ब्लॉग बघत राहा, ब्लॉग बनवतोय. AC जरा स्लो आहे. आता आम्ही फ्लोअर सगळे व्यवस्थित. थंडी वाजते वाटतं, शांत बसलाय. नंतर आम्ही बोलू. आम्हाला माहिती नसतं ही ट्रेन आहे. चालेल, भावाला सपोर्ट सपोर्ट करा. 500 सबस्क्रायबर आहे, जरा वाढवा सबस्क्रायबर. भेटू आपण जरा ट्रेन बिन चालू झालं. हा बघा इथे आम्हाला जागा होत नाहीये बॅग ठेवायला, एवढ्या बॅगा झाल्यात. आणि आम्ही आता वरती झोपणार आहे इकडे. फुल एकदम पॉवर आहे आणि कोलीवाडा त्या साईडला झोपणार आहे. आवाज नाही ते काय बंद करा, तर शांत राहा. चला जाऊ दे, गाडी निघाली आता. अरे नाही कळलं घरी नाही कळलं. नाही बस झालं. माहिती आहे ना, कॉपीराईट टाकू ठाणे राजावर. याच्यामध्ये काय काय शॉट एआयचे पण असू शकतात, सगळ्यात विश्वास करू. बस पहिले स्टार्टिंगला डिस्क्लेमर दे, काही शॉट काल्पनिक आहे. आता अनस्क्रिप्टेड असणार आहे. काय असणार आहे? अनस्क्रिप्टेड नाही, अनफिल्टर. सॉरी, अनस्क्रिप्टेड. आपला ब्लॉग स्क्रिप्टेड नसतो ना. आर्यनलाच घेतोय फक्त सकाळपासून. चालू कोलीवाडा पण कधी करणार आहे कोलीवाडा. जाऊ दे आता, भेटू पुढे हळूहळू, मजा घेऊ. स्टिकर काढला नाही अजून. एवढा घाई झालाय की पोटा आहे, चुकीचं आहे. अरे ते निघत नाही भाई लवकर. निघालं हे बघा. ब्रँड चांगला घेतला, चांगलं काहीतरी घेतलंय, पण ते एवढा वेळ आता कळलं त्याला लागतंय ते म्हणून. पाणीवाले पण आलेत काका, बाकी सगळे आलेत. आता नहीं चाहिए दिखा. बहुत पैसे अपने पास, भाई के पास. आईस नवीन इंस्टाग्राम अकाउंट खोलते बुट्याचं. नाव पण एवढं भारी ठेवलं ना, ARYA_N.2021. बघा, नाव कळलं. लगेच फॉलो करा. 500 फॉलोअर झाले पाहिजे. 500 फॉलोअर झाले. देखो वापी नदी ऐसी दिखती है. मराठी तुम्हाला सांगू, एक कंटाळा आलाय. ही पोरं आहेत ना बाजूची, तुम्हाला दाखवते मागची पोरं आहेत ना, लय कंटाळा देतात गाईच. नाही ना एकदा तरी चापटोनर भेटला तर कुठे. पोलर तर टपलाच आहे, चापटो. कंटाळा आलाय गाईच टपू. मी कंटाळा आणलाय मस्ती नाही करा. रे गाईस 50-200 पत्ते थांबले नाही पाहिजे गाईस. कॅश देखो ओनली पैसा. डेव्हिस सगळं होणार आहे एकदम प्रॉपर. कोणी एडे चाले गेले नाही बघा. नुसता पैसा ना 10,000 रुपये. खूप पैसे आहेत आमच्याकडे बघा. चलो भेटते आगे गाईस. बादशाह ऐका दुर्री एका बादशाह दुर्री. मी काय करू शकतो, सत्ता आपली नाही आता वन साइड पोट्या जिंकला पैसे. गाईज बोंबील भाकरी विथ थेपला अँड ऑल. शिमला मनाली सॉरी. बघू एकदम पावर लागते. बोंबील भाकरी वन साइड सांगतो झाली ती. तेपले फक्त पोट्या खाणार आहे, ते पण बोंबील सोबत. मी काय बोलतो, यावं चला बस झालं, खाऊन झाल्यावर भेटू. गुजरात में भी राष्ट्रवादी है, गुजरात में भी.
तमे भी मोठा भाई अमित भाई कॉपीराइट पडत कोकणचो बापारी आय कोकणचो बाई पोर बारी दिसते वारी गणपतीची स्वारी माझ्या घरी सावंत चिपळून सावंतवाडी माझ्या कोकण गावाचो दिमाग बारी गणपतीची स्वारी सावंत चिपळून सावंतवाडी. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. मिलिटरी ट्रँकर इज हिअर. पॅन्झर ट्रँकर मथुरा जंक्शनला आपण थांबलोय. यू कॅन सी दिस. आणि सगळ्या मिलिटरीच्या गाड्या स्कॉर्पिओ जीप बीप सगळ्या इथे नॉन स्टॉप. हा बघा मस्त फुल. आणि हे बघा आम्ही सोड हा बघा गाईज दुर्रा परत कर ही अच्छी कटकट सगळ्यांची वाट आहे भाई. चला आता जाऊ बा जाऊ मथुरा जंक्शन. खाली दिलंय मला सांगा जरा धमकी द्या. जरा ओरडा कळतं की नाही तुला काय. हा लाल सिग्नल आला म्हणून आम्ही इथं आलोय. जरा थांबलोय. व्ह्यू बघू शकता. जावं काय ना आणायला का. येस स्नॅप इज ओपी. ओके कमिंग ब्रो. वाय आर यू लेट. काय तुझे तुमचं का निघतोय. साफसफाई चालू आहे मजबूत. सगळ्यांनी मास्क घातले आता फटाफट. मी कुठं घातलं नाही तू नाही घातला. सगळ्यांनी म्हणजे मोजक्या सगळ्यांमधल्या अर्ध्या लोकांनी. उतरू आम्ही दिल्लीला नाही, नजमुद्दीन शहा कुठलं तरी स्टेशन आहे काय माहिती. तिघांनीच घातलाय. हा काहीच आम्ही उतरलोय पण इथे कोरोनाचा माहोल आहे. कारण इथे लय प्रदूषण आहे. खूप प्रदूषण आहे भयंकर. सगळ्यांनी मास्क लावले. हिला कसं लागेल इकडनं फिरावं लागेल. हिला पण महिने पण मास्क लावले. सगळ्यांनी दोघांनी मास्क लावले. सगळ्या बॅगा आल्या. आता काटा येते त्याची वाट बघतोय आम्ही. मोठ्या खूप आतुरतेने वाट बघतोय. हा मोठा सर्व गाईस. कोट्याला त्याला काका भेटलाय वन साईड. बघा विषय इथं भीती वाटते. सगळे बॅग इथं भीती वाटते. विषय इथे हजरत नजीमुद्दीन इधर अपन आ गए. ये स्टेशन है हमारा और अभी बैठते हैं सब. एक तर काटा आ गया अपना. काटा विषय आता तो या रूटने जात असेल तर आमच्या बरोबर राहील. त्याच्या रूटने जात असेल तर नाही तर दुसऱ्या रूटने जाईल. आता काय बघू जाते काय माहिती. आम्ही चाललोय. आम्ही मागे चाललोय. दादा गाडी तुला जायचं पुढे बसून. आईज आम्ही आता आलोय. कुठला ढाबा आहे नाव शिवा ढाबा. आम्ही असे नॉर्मल ठिकाणी जातच नाही ना. आम्हाला नॉर्मल ठिकाण जमतच नाही. आम्हाला असे जरा टॉपचे ठिकाणं लागतात. आम्ही म्हणून टॉपच्या ठिकाणी येतो दर टायमाला. असला ढाबा आहे बघा. ढाबा फुल लक्झरी ढाबा आहे. आणि इकडे कवर बिवर आहे. माझी इच्छा तर झाली आहे कवर घ्यायची. तर नंतर बघू. महाग स्वस्त असलं घेऊ. पण ढाबा बघू शकता. इतर गिफ्ट आहे कस्टम काय कॉस्मेटिक्स वगैरे सगळं आहे. बघा कसला ढाबा आहे वन साइड. आणि आपला भाऊ आलाय. कमबॅक झालाय. आता शिमलाला आपल्या सोबत येणार आहे. सगळीकडे येणार आहे. कुठे पण जिथे पण तिकडे पण.
चला बघू आता. काहीच तुम्ही बघू शकता आम्ही लक्झरी लाईफ जगतोय आणि 2 मेंबर आमचे शीला गेलेत. कोलीवाडा बघू शकता वाटसं दिसतो आणि हे पण आलाय नाही तोंड बीट धुवायला गेले. सेटाफिल लो काय विषय. काही जेवण बघा कसं प्रॉपर आले एकदम. हे बघा 16 रोट्या आम्ही मस्त 7 जण आहेत. जिरा राईस वगैरे आणि चटणी काहीतरी पावर आहे कुठल्या खाऊन बघू. आता ऋषाने उपवास सोडायला घेतलाय. काटाने पण उपवास सोडायला घेतलाय. आणि आता ह्याच्यावर विषय चाललाय की गाणं कोणतं टाकायचं इंस्टाग्रामच्या ह्याच्यावर. तुम्ही इंस्टाग्रामला मला फॉलो नसेल केलं तर फॉलो करा. लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये. या व्हिडिओ बघतो मला व्हिडिओवरनं ते. पण जेवण खाऊ आता कसं वाटतंय बघू. कोलीवाडा आहेच आपल्या ब्लॉगमध्ये. आधीचा ब्लॉग बघितला नसेल तर ब्लॉग जाऊन बघा चॅनलवर आहे. भात जिरा नाही वाटत आहे जिरा आहे पण त्यात. ओके बाय बाय गुड नाईट. काहीच रात्र व्हायला आली ते आम्ही अजून पोचलो नाही. आम्हाला 1-2 वाजता पोचायला आणि नुसता गाळवले आता नुसते ठाणे लागले. आम्हाला आता मनाली 200-250 किलोमीटर तरी आहे. बघू किती वाजता पोचतो. तिथं हॉस्पिटलला गेल्यावर फोन करतो काय घाटबीट लागला तर दाखवतो. बाकी काही विषय नाही. टनल लागणार आहे ना कोणता तरी टनल टनल लागला टनकन लागला टनल लागला की दाखवतो. या ट्रॅक्टरमुळे मला लागला बाकी काय विषय नाही. लय जोरात आपटलो. गाईज आमचं खाऊन झालंय आणि आम्ही आत्ता ब्लॉग बनवतोय. खाऊन झाल्यावर पाणी गेले कैप्चर भी ले. चलो अभी जाते हैं कुछ नहीं. और मेरा कोंबडा हो गया पूरा. भाई साहब काय थंडी बिंडी आहे की नाही. वतरतो तर आहे. हा घालून वतरतोय स्वेटर घालून सुद्धा. आणि हा ह्याचं काय हा कुठला काय खाऊन आले नाही. भाईचा बर्थडे भाईला विश करा. हॅपी बर्थडे आर्यन. थँक्यू बोल इकडे बघ आणि थँक्यू बोल. इकडे बघ ना थँक्यू बोल. हा नुसतं एका हाताला शेका घेते का कळत नाही. सुन्न तर झालाय पूर्ण. मी पण थोडा घसा विसा बसेल माझा 1-2 दिवसात. तर आवाज नाही येणार व्लॉगमध्ये फक्त व्लॉग दिसेल मला वाटतं. ह्यालाच का दाखवते माझा चेहरा पण दिसला पाहिजे ना. बरोबर आहे चुकीचं आहे. ह्याचा चेहरा दिसतोय आणि कोल्हाड्याचा चेहरा दिसतोय. माझा व्लॉग ते ह्यांचा व्लॉग आहे कळत नाही मला. ऋषाचा चेहरा मध्ये दिसतोय माझा चेहरा दिसत नाही. लय थंडी वाजते काही शपथ मस्ती नाही करत. इकडनं तिकडे गेलं गार वाटतंय. इकडे राहिलं की जरा बरं वाटतंय. सर्दीतून पाणी निघते नाकातून पाणी निघते. आता मी झालं जरा कुर्ल्याचा पब्लिक पण आता मॅनेज करा. आता माझी कान टोपी आहे मोठ्या बॅगेत. ती मोठी बॅग काढू शकत तिकडे गेल्याशिवाय हात. कुल्फी झाली 2 डिग्री. काही जणी आता काय केलं 2 मिनिटापूर्वी बाहेर गेला कुत्रा बघितला. कुत्रा पण थरथरत होता आतमध्ये आला परत. डेंजर जा परत बाहेर. मला इथंच हात सुन्न झालेत. आईची कटक चलो अभी निकलते. रूम बीम भेटला आता आपल्याला. पुट्याने डायरेक्ट आतमध्ये एंट्री मारली. थंडी खूप आहे. 2 डिग्री टेम्परेचर आहे. 2 डिग्री शपथ तुम्हाला रूम टूर देतो. इकडे हाय सगळं पावर आहे बघा. संडास विंडास एकदम प्रॉपर आहे. मी अजून असंच आहे सॉरी गाईज. आणि हा रूम हर्ष आणि ऋषिकेशचा हाय पण पुटा झोपलाय. काय नाही रूम आपलेच आहेत. आता तिकडचे रूम टूर देऊ. इकडे रूम टूर करतो. रूम टूर इकडे मागे येस. हा रूम आहे अथर्व आडेकर आणि आदित्य दळवी आणि हे आम्हाला पुरेल का. हा तिघांचा रूम आहे. मोठा रूम दिलाय तुम्हाला. रूम आहे मोठा. व्हॉट्सअप भाई टीव्ही सगळे. बस झालं एकदम. आम्ही इकडे संडास बिंडास बघू कसे. आम्हाला 2 मिनिटं आलो 2 मिनिटं. हो एकदम पावर आहे. दोघं एकसाथ आंघोळ करू शकतात. पुढचा रूम हा आहे पीडीचा रूम. बस 205 हा रूम आलाय नवीन डीमार्टच्या वर. एकदम मस्त आहे. 2 जण झोपू शकतात एकदम. अथर्व मानेचा
आणि कॉफी बिफी आहे ना सगळं सोय आहे ना सेपरेट सोय आहे. चला या ओके चला झाली हॉटेल आहे हे आमचं हॉटेलचं हे पूर्ण लिव्हिंग एरिया आहे. तुम्ही बघू शकता इथे कुठे पण फिरू शकता आणि कुठे गेलं ओके फिरले तर तुम्ही इकडनं शिड्याने पण येऊ शकता. ओके बाय बाय टाटा. आम्हाला थंडी तर गाईज आपण हा ब्लॉग इथे एंड करूया आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मोबाईलची चार्जिंग संपेल आणि पोटे झालाय पुरा. तो बघा सदमा झालेला आहे सदमा. ह्याचं तोंड बघून लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या भावाला प्रेम द्या आणि पोट्याला जल्दी झोप. बाय बाय गुड नाईट.